मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आत्ता आहे तर इशू पण रेडी होते. आत्ता आहे सकाळचे 4:45 आणि मी रेडी झाली. माझी आंघोळ वगैरे झाली, जयूची पण झाली आहे. आता इशूची आंघोळ करून घेऊ, मग तिला रेडी करू. आहे तर आज 9वारी साडी घालायची, तर त्यासाठी तिला मेकअप वगैरे करायचा आहे. मग मी आधी पटकन बाहेरचा आवरून घेतला, अंगणात झाडू वगैरे मारून घेतला. तो इशूची पूजा वगैरे सगळं करून झालं. आता इशूचा मेकअप घेऊ आता पटकन करायला. आणि रेवा मॅडम झोपलेली आहे. आता बघू, पण ते जास्त वेळ झोपणार नाही. आमचा आवाज आला किती लगेच उठेल. तर चला आता दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शेअर नक्की बघा. तर इकडे इशूची साडी वगैरे घालून झालेली आहे, ज्वेलरी पण टाकली गेली आणि आता फक्त म्हणजे मेकअप पण झाला ऑलमोस्ट. हेअरस्टाईल वगैरे झालीच आहे, तुम्ही बघू शकता. मेकअप पण बाकी झाला, थोडंसंच बाकी आहे आता. आणि जयू इकडे मेकअप करत तेवढं तुम्हाला दाखवते, म्हणजे रेवाताई. तुम्हाला मी तसं बोललीच आत्ता की ती लगेच उठेल असं. आणि आत्ता वाजले 5:30 आणि आत्ता वाजले 6 आणि ती बघा एकदम व्यवस्थित अशी बसली आहे मस्त गंमत बघत. इशूचा मेकअप होता, तिची गंमत बघत होती. इशू इकडे पूर्ण रेडी झालेली आहे आणि ही 6वा साडी होती, ती जयूने नेसवलेली आहे तिला. आणि पूर्ण रेडी झाल्या इकडे मॅडम. आता 5-10 मिनटं बाकी आहेत. तेवढ्यात कृष्णा, सिद्धू, यश आणि या दिदीचं नाव मला माहीत नव्हतं, ते आले होते रेवाला भेटायला. इकडे कृष्णाचं सिद्धू थोडीशी मस्ती चालू होती त्याच्यात. अजून इशू, फक्त निव्या नव्हती, कारण निव्या तिकडे होती ना, म्हणून हे इकडे भेटायला आले होते रेवाला. म्हणून भेटले सगळेजण आणि सगळेजण रेडी होते. आत्ता आले 6:30 आणि 6:30 वाजता कृष्णा, सिद्धू, यश वगैरे ते निघून गेले. इशू थोडीशी 5 मिनटं लेट गेली होती, कारण त्याची बस लेट आली होती. आणि सगळेजण भेटायला आलेत. म्हणून मॅडम बघू शकता तुम्ही, त्यांची एकदम व्यवस्थित अशी गंमत बघते आणि तिला पण खूप छान वाटते की सगळे मुलं आलेले आहेत आणि ती एकदम व्यवस्थित गंमत वगैरे बघते त्यांची. स्कूलमध्ये पण अशी प्रॅक्टिस सिद्धू, कृष्णा, यश ते गेले होते. आता इशू पण जाते बस स्टँडला आणि बाहेर बघू शकता अजूनही अंधार आहे. ती गेली तेव्हा. तर इशू गेली, त्यानंतर आता स्वयंपाकाला सुरुवात केली. आज आहे तर वांगे बटाट्याची भाजी करणार आहे. त्या दिवशी बनवली मी, पण आज बनवते. तर आता पटकन वांग्या बटाट्याची भाजी आणि पोळ्या बनवते. आणि आईंना पण टिफिन घेऊन जायचं आहे, म्हणून आईंसाठी पण मस्त कोरडी अशी भाजी आणि पोळी बनवायची. तर चला आधी ही भाजी बनवते, मग आईंची भाजी बनवून मग पोळ्या वगैरे करेल. आणि जयचं पण आवरायचं चालू आहे, कारण मॅडम झोपला आहे, म्हणजे डॉन झोपला आहे. रेवा झोपली ना, म्हणून पटकन ती पण आवडते. तर चला. तर तुम्हाला आता बोलले मी, रेवा झोपलेली आहे आणि मी भाजी टाकली आणि जयूने झाडू वगैरे मारला. तेवढ्यात तर मॅडम उठल्या पण आणि लगेच एकदम फ्रेश अशी उठली, स्माईल केली. लगेच तिला काढलं मी आणि थोडी का असेल त्याची झोप झाली. त्यानंतर माझी पण इकडे भाजी चालू आहे, वांगे बटाट्याची भाजी बनवायची. तर काही किचनचं सगळं आवडून झालेलं आहे. किचन वगैरे क्लीन करून झाला आणि आईंना आहे तर शेंगदाण्याची चटणी, पोळ्या आणि आम्हाला आहे तर वांगे बटाट्याची भाजी बनवली. तर मी इकडे ही साडी घातलेली आहे. रेडी वगैरे झाली, तर जेवण करून गेली. पोळे झाले आहेत आता. मग इशू केव्हा येते काय माहीत नाही. तर ती लवकर आजीला घेऊन जाईल, नाही आली तर नाही घेऊन जाता येणार. आणि मॅडम इकडं समजून गेलं, मम्मा कुठं ती जाते असं ना. आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि इशू आली. इशू ही तिचे कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही लगेच निघालो. त्यानंतर मला ब्लॉग घेता आला नाही, कारण मोबाईल वगैरे सगळं पॅक करून झालं होतं, लगेच निघायचं होतं. इशूची वाट बघत होती मी. आणि इकडे आलो तर आम्ही आलो तेवढ्यात खूप गर्दी होऊन गेली होती. पण आई होत्या म्हणून आईने व्यवस्थित अशी जागा सामावून ठेवली होती. आणि इकडे मस्त देशभक्तीवर गाणे चालू होते, मस्त असे गाणे चालू होते. सगळेजण डान्स करत होते. ती दिदी आहे ते ताई बघा किती छान असे डान्स पण करताय. ते दोघंजण डान्स करत, सगळेजण त्यांची गंमत बघत होते. किती छान वाटतंय बघा. आणि आज आहे तर आम्ही दिव्या म्हणजे आम्ही सगळेजण आज जवळ बसलो होतो. आणि इकडे बघा निवताई पण एकदम छान अशी बसली आहे. आणि तुम्ही गर्दी बघू शकता. तरी अजून 1 तास बाकी, तसं जास्तच गर्दी होईल. इकडे बस सगळेजण बसलो आहे आम्ही.
पप्पा